थेट आता नेमकं काय घडतं यापेक्षा माझ्यासोबत सध्या IMC त्याचे तज्ज्ञ किंवा महासंचालक आहेत अजित सर. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. सर, आज बजेट सादर होत आहेत, काय अपेक्षा आहेत? अपेक्षा मला या बजेटमधनं ग्रोथ ओरिएंटेड असणार, म्हणजे नक्कीच या बजेटमध्ये आपण जे मागच्या वर्षाचे जे बजेट्स आहे ते सगळे ग्रोथ ओरिएंटेड आहे. म्हणजे आपलं जे लक्ष्य आहे विकसित भारत, त्या दृष्टिकोनानेच हा बजेट जाणार. म्हणजे जरी आपण म्हटलं की जगात अस्थिरता आहे, आपल्या अगेन्स्ट टॅरिफ्स US ने लावलंय, म्हणजे जो आपला सगळ्यात मोठा मार्केट आहे, पण ते एक म्हणजे त्याच्यावर रिॲक्ट न करता आपण भारतासाठी काय महत्त्वपूर्ण आहे, भारतासाठी काय लाभशील असेल त्या दृष्टिकोनाने हा बजेट असणार. आणि हा ग्रोथ ओरिएंटेड बजेट असणार, कारण की आपल्याला एक तर आपली ग्रोथ ट्रॅजेक्टरी 60% आहे आणि त्या दृष्टिकोनाने या बजेटमध्ये मी अशी अपेक्षा करतो की इन्व्हेस्टमेंट्सवर जोर दिला जाईल, इन्फ्रास्ट्रक्चरवर, AI वर, डिजिटलवर. आणि मी अशी अपेक्षा करतोय की डिफेन्सवर पण बरंच काही इन्व्हेस्टमेंट होईल. एक तर डिफेन्स इंडस्ट्री वाढवण्यासाठी, आणि दुसरं जे आपल्याला दिसतंय की जगात जर तुमचा डिफेन्स जर मजबूत असेल तर तुम्ही बरंच काही अचीव करू शकता. राष्ट्रासाठी बऱ्याच गोष्टी जर होतील किंवा त्या मोठमोठे प्रकल्प येतील, पण सर्वसामान्यांसाठी काय अपेक्षा? कारण आता सोनं इतकं महाग होत आहे, पेट्रोलच्या किमती वाढतात, ह्या दैनंदिन जीवनातल्या माझ्यासाठी त्या फार महत्वाच्या आहेत. पण आपण जर पाहिलं सोनं किंवा जर आपण म्हटलं की सोनं वाढतं ते ऍक्च्युली स्पेक्युलेटिव्ह आहे, त्याच्यावर बजेट काही त्या दृष्टिकोनाने अवलंबून नसणार. पण जर आपण इन्फ्लेशन बघितलं गेलं, इन्फ्लेशनवर एक साधारण स्टेबल आहे आपलं इन्फ्लेशन. आणि जे जर ऑपॉर्च्युनिटीज जर क्रिएट केल्या या बजेटमध्ये, तर साधारण माणसासाठी किंवा देशवासियांसाठी जे असेल ऑपॉर्च्युनिटी झाली की तुम्हाला संधी मिळते, आणि जर तुम्हाला संधी मिळते तर मग त्या संधीचं काय करता ते तुमच्यावर आहे ना. तर संधी देणं, जर तुम्हाला एक गव्हर्नमेंटने दिली की आम्ही तुम्हाला एक 10-12 संधी देतोय, तर तुम्ही त्याच्यावर काय करता ते तुमच्यावर आहे. पण साधारणतः कोणत्या गोष्टी अशा ज्या महाग होऊ शकतात, असं अंदाज आपण आता वर्तवू शकतो की या महाग होतील आणि या स्वस्त होतील? सध्या मला तर नाही वाटत की असं काही खूप आपल्याला खूपच काही गोष्टी महाग होतील या खूपच काही गोष्टी कमी होतील. एक स्टेबल इकॉनॉमी चालू आहे, आणि हा ठीक आहे. आता कधी कांद्याचं पीक किंवा याच्यात काही वर खालती झालं, पण ओव्हरऑल आपली इकॉनॉमी स्टेबल आहे, इन्फ्लेशन स्टेबल आहे, आणि त्या दृष्टिकोनाने मी म्हटलं बजेट पण त्यालाच प्रोत्साहन देईल. आणि एकदम ग्रोथ ओरिएंटेड असल्यामुळे इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटची भरपूर असेल आणि त्याच्यात ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील. नवीन काही प्रकल्प हाती घेईल सरकार की जुने प्रकल्प आधी पूर्ण करण्यावर भर असेल? नवीन प्रकल्प म्हणजे तुम्ही जर म्हटलं तर आता PLI स्कीम्स जे आहे आपले, या बजेटमध्ये बहुतेक ते PLI स्कीम्स अजून काही क्षेत्रात वाढू शकतील. म्हणजे मला असं वाटतं की अजून काही इंडस्ट्रीज बेनिफिट होऊ शकतील PLI मध्ये. आणि PLI मध्ये जर आपण पाहिलं तर आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग जो सेक्टर आहे त्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे, कारण की मॅन्युफॅक्चरिंग तुमचं वाढलं तर तुमचं एक तर रोजगार वाढेल. दुसरं जे आपण FTA जे साईन केलंय त्याचं जे ऑपॉर्च्युनिटीज आहे त्या आपण कसं पुरेशी पडणार आहे जर आपण मॅन्युफॅक्चरिंग आपलं वाढवलं नाही किंवा मॅन्युफॅक्चरिंगला काही प्रोत्साहन दिलं नाही. तर मला वाटतं की या बजेटमध्ये अजून बऱ्याचशा एरियामध्ये PLI स्कीम्स येऊ शकतात. ग्रोथ ओरिएंट बजेट असणार आहे. आता थोड्या वेळामध्ये निर्मला सीतारामन बजेट सादर करतील, पण त्यात काय गोष्टी सगळ्यांसाठी मिळतात, सर्वसामान्यांसाठी की प्रकल्पांसाठी अधिक तरतूद केली जाते, या सगळ्या संदर्भातल्या अपेक्षा आहेत? निश्चितच सुमित, आता काय सगळ्या शक्यता या बजेट संदर्भामध्ये वर्तवण्यात येत आहेत आणि काय नेमकं होऊ शकतं या बजेटमधून, हे सगळं आता काही वेळामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा बजेट सादर करतील तेव्हा समोर येईलच. तुर्तास धन्यवाद. तर सुमित, आणखी एक प्रश्न मला अजित मंगरुळकर यांना विचारायचा आहे की सध्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये सरकार पुढील सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? सुमित, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
मी त्यांनाच थेट विचारतो. सध्या सरकारसमोर मोठं आव्हान, कारण आता जी आर्थिक परिस्थिती देशाची आहे, तर सरकारसमोर कोणतं आव्हान असेल या सगळ्या तरतुदी करताना या आजच्या बजेटमध्ये? या बजेटमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे की आपण जे लक्ष एक ठरवलं आहे विकसित भारतचं, ते जगात जे काही चालले आहे, जे अस्थिरता आहे, त्या व्यतिरिक्त आपण कसं त्या मार्गाला चिकटून राहू. एक तर वाहवत नाही गेलं पाहिजे की युएसने आपलं टॅरिफ वाढवले म्हणून आपला बिझनेसला त्रास झालाय, पण आपलं एकंदर जो लक्ष आहे, जो भारतासाठी जो लक्ष आहे, त्या लक्ष्यावर आपण कसं टिकून राहू शकतो, तो एक फार मोठा प्रश्न उभारणार आहे सरकारला. कारण की मागच्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये जे सगळ्यात जगात जे सगळे उथलपुथल सुरू झाली आहे, तर हा बजेट कसं त्याला बॅलन्स करू शकतो, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बजेट बॅलन्स करताना बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष किंवा त्यांच्या देशांकडे, कारण आता आर्थिक काही ठिकाणी मंदी येते किंवा तशी सावट पण आहे. आपल्या देशावर कदाचित तसं येणार नाही असं म्हटलं जात होतं, पण तरी हे सगळं सांभाळताना काही गोष्टींकडे मग महागाई वाढवणं काही गोष्टींमध्ये किंवा काही गोष्टी जैसे थे ठेवणं हे सरकारला फार क्रमप्राप्त आहे. पण हे असं जर होणार असेल तर मग त्या कोणकोणत्या गोष्टी असू शकतील असं तुम्हाला वाटतं की जिथे सरकार ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करेल? मला वाटतं की असे काही स्पेसिफिक काही वस्तू किंवा याच्यावर काही काय म्हणतात, मी असं वाटतं की डिफेन्सवर भरपूर आता लक्ष दिलं जाईल. डिफेन्स, लोकल डिफेन्स ऑपॉर्च्युनिटीज, कारण की आपण पाहिलंय की मागच्याच काळात की लोकल डिफेन्स जे ऑपॉर्च्युनिटीज होते त्याच्याचमुळे आपल्याला भरपूर फायदा झाला आहे. त्या सेक्टरमध्ये किती आपण ग्रोथ आणू शकतो, एक तर त्याच्यात रोजगार पण क्रिएट करता येईल, प्लस एक आपली जे डिफेन्स इंडस्ट्री ती एक्सपोर्ट ओरिएंटेड पण आहे. तर मला वाटतं डिफेन्स हा एक क्षेत्र आहे जे बहुतेक या बजेटमध्ये एक वेगळाच. डिफेन्सचा विषय घेतला तर आपण मधल्या काळामध्ये बाहेरून काही विमानं म्हणजे जी क्षेपणास्त्र मारा करणारी विमानं वगैरे खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर आपणही काही गोष्टी आता स्वतः बनवणार आहोत असं मोदी मागे म्हणाले होते. त्यासाठीचे प्रयत्न म्हणजे ते सगळे ह्यात असू शकतं. हो नक्की, कारण की आता जर आपण पाहिलं तर विमानं आणणं हा काही तुमच्यासाठी एक लक्ष नाही आहे. तुम्ही एरियल वॉरफेअर कसं करू शकता, ते विमानाची गरज नाही आहे आजकाल. मग आपण पाहिलंच आहे मागे की ड्रोन टेक्नॉलॉजी कशी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता किंवा तुम्ही तुमचा एअर डिफेन्स कसं इम्प्रूव्ह करू शकता. तर त्याच्यात लोकल इंडस्ट्रीला एक काय म्हणतात त्याला स्फूर्तता देणं किंवा लोकली हे आपण डेव्हलप केलं तर देशासाठी नक्कीच फायदेशीर होणार आहे. आणि विमानाचे जे प्रश्न आहे तिथे अजून आपल्याला टेक्नॉलॉजी ती आणायची आहे, पण ती आपण आणतोय. इथे पण लोकल मॅन्युफॅक्चरिंग आता सुरू करणार आहे. तर मला वाटतं डिफेन्समध्ये आपलं बहुतेक जरा जास्ती एक लक्ष दिलं जाईल या बजेटमध्ये. देशाची सुरक्षा महत्वाची आहे किंवा त्यासाठीचे प्रयत्न, जसं तुम्ही म्हणालात की जास्तीत जास्त सुरक्षेवर भर देणं कोणत्याही राष्ट्रासाठी किंवा विकसनशील राष्ट्रासाठी महत्वाचं आहे. पण तितकंच महत्वाचं आपण आपला देश कृषीप्रधान म्हणत आलो आहे. या क्षेत्रासाठी, कृषी क्षेत्रासाठी सरकार कुठवर? कृषी क्षेत्रासाठी सरकार मला वाटतं की टेक्नॉलॉजीवर किती आपण इन्व्हेस्ट करू शकतो. कारण की एक आहे की AI आणि कृषी क्षेत्रामध्ये भरपूर एक डेव्हलपमेंट सुरू झाली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण म्हणतो कृषी क्षेत्र खूप मोठं आहे, पण आपलं जर उत्पादन आपण त्याला वाढवू शकलो नाही किंवा आता जर आपण पाहतोय की पाऊस केव्हाही येतो आणि त्याला जर आपण सामोरं जाता आलं नाही, पण त्याच्यात टेक्नॉलॉजी हा एक महत्वाचा भाग आहे जो आपल्या मदतीला येऊ शकतो. तर मला वाटतं कृषी क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीची वाढ करण्याचा दृष्टिकोन असेल या बजेटमध्ये. नुसतंच कृषी क्षेत्रांना काय म्हणतात त्याला सबसिडीज किंवा हे देऊन काही वाढ होत नाही. आता त्याचं यील्ड किती वाढ आपण करू शकतो किंवा डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी थ्रू किती करता येईल, बहुतेक त्या दृष्टिकोनाने या बजेटमध्ये AI वरती भर फार दिला जाईल.